समाज सुधारक आहे ह्यांचा डिटेल अभ्यास केला असल्यामुळे आपण ह्या प्रश्नापर्यंत आरामशीर पोहोचू शकतो. आता ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना मॅक्स वेबर किंवा ही थेरीच माहित नसेल या फिर हा सिद्धांत कोणी मांडला हे माहित नसेल, पण त्यांना हे चार्ल्स हॉर्टन कुले यांची लुकिंग ग्लास थेरी माहित असेल, एमिल डर्कहॅमची काय म्हणतात त्याला हे आत्महत्या सिद्धांत माहित असणार आहे, हर्बर्ट स्पेन्सर सर्वात महत्वाचे त्यांचं उत्क्रांतीवाद, तर ऑब्व्हियसली आपण ह्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यामुळे मी अगेन अँड अगेन हेच सांगतोय, समजा आता पूर्वी 150 मार्काचा क्वेश्चन पेपर होता, आता तो 100 झालाय. तर ह्या 100 मध्ये ह्या 150 मध्ये आपण ओव्हरऑल 70 ते 75 सोशल वेलफेअर स्टडीज वर आयोगाचा भर होता. तर आपण आताच्या काळानुसार हे 50 ते 55 या फिर 45 ते 50 हा पकडू. तर ह्याच्या सोशल वेलफेअरवर इथे करीब करीब 10 ते 15 क्वेश्चन असायचे. तर इथे माझं म्हणजे मला असं वाटते की निदान 5 ते 9 क्वेश्चन हे आपल्याला थिंकर्स वर येणारच आहे. त्याच्यामुळे थिंकर्स हे एका पेजवर ह्याच्यासाठी एक वेगळीच तुम्ही वही बनवून घ्या आणि प्रत्येक थिंकर्सचे थॉट्स, अगेन थेअरी, त्याच्यानंतर त्यांचे कोट्स, हे सर्व तुम्ही लिहून घ्या आणि त्याचं अगेन प्रत्येक 2-3 दिवसातून एक धावता म्हणजे काय म्हणतात त्याला एक म्हणजे आपला लीन टाइम असतो त्यावेळेस फक्त बघून घ्यायचं, तर आपल्याला योग्य अशा प्रश्न टॅकल करण्यात त्यांचा निश्चितच फायदा होतो. ठीक आहे. अगेन मानव हा समाजशील प्राणी आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलंय. आता हा क्वेश्चन कोणतीही एक्झाम असो त्याच्यात हा विचारला जातो, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे अरिस्टॉटल. गटाचे प्राथमिक गट, दुय्यम गट असे वर्गीकरण कोणी केले? बघा आता अगेन मी आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण मॅक्स वेबर पर्यंत कसे पोहोचलो किंवा ह्या प्रश्नाचं सॉल्व आपण कसं केलं, कारण की बाकीचे 3 आपल्याला माहित होते. त्याच अकॉर्डिंग ह्या क्वेश्चन अगर येत नसेल तर आपण तरी पण ह्याच्यात पोहोचू शकतो. आता चार्ल्स हॉर्टन कुले मी तुम्हाला तेव्हा सांगितलं त्यांची लुकिंग ग्लास थेअरी, मॅक्स वेबर स्व आणि समाज कॉन्सेप्ट आहे, श्रीमती सुधा काळदाते. आता ऑब्विसली काय म्हणतात त्याला गटाचे प्रकार हे आपण मोस्टली जेव्हा समाजकार्याचा इतिहास बघतो युके आणि मोस्टली युके आणि युएस, त्या अकॉर्डिंग आपल्याला तेव्हा कळतात की म्हणजे पद्धती कशा झाल्या, त्या पद्धतीत वेगवेगळ्या काळानुसार चेंजेस कसे झाले. तर त्याच्यामुळे ह्या अलीकडच्या म्हणजे नावावरून तरी वाटतात की ह्या अलीकडच्या काळातील आहे, त्याच्यामुळे हे पण आपण एलिमिनेट करू शकतो. तर आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो किंग्सले डेव्हिस. ठीक आहे, तर ह्याचं योग्य उत्तर आहे किंग्सले डेव्हिस. तर त्याच्यामुळे अगेन थिंकर्स हा अत्यंत महत्वाचा आहे. आता मॅक्स वेबर विषय म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की भांडवलशाहीचा प्रणेता होता. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला सेल्फ आणि सोसायटी कॉन्सेप्ट मांडला होता. चार्ल्स हॉर्टन कुले यांनी लुकिंग काय म्हणतात लुकिंग ग्लास थेअरी त्यांची होती. ठीक आहे, आणि किंग्सले डेव्हिस हा मोस्टली जनसांख्यिकी शास्त्रज्ञ होता. तुम्ही ऐकलं असणार लोकसंख्या विस्फोट, जेव्हा आपण लोकसंख्येचा अभ्यास करतो तो कॉन्सेप्ट ह्यांनीच मांडलाय. ठीक आहे, तर त्यांनी म्हणजे ग्रुप्सचे क्लासिफिकेशन केले होते प्राथमिक गट आणि दुय्यम गट मध्ये. ओके, तर बघा मॅक्स वेबर यांनी प्राधिकार म्हणजे ऑथॉरिटी, म्हणजे आपण म्हणतो ना ऑथॉरिटी म्हणजे विशेष अधिकार, त्याला प्राधिकार असे म्हणजे म्हणतात. ज्या प्रकारात खालीलपैकी कशाचा अंतर्भाव केलेला, बघा इथे नाही विचारलाय तेव्हा आपण क्लासिफिकेशन केलं होतं ना की नाही, आहे, अयोग्य, योग्य, चूक, अचूक, बिनचूक. तर त्याच्यामुळे नीट वाचून घ्या. इथे नाही म्हटलंय, दॅट मीन्स आपल्याला आहे ते ओळखायचं आहे आणि ऑब्व्हियसली जे नसणार आहे ते आपल्याला कळून जाणार. ठीक आहे, आता इथे काय लिहिलंय विवेक व कायदेशीर अधिकार. आता इथे विवेक व कायदेशीर प्राधिकार, ऍक्च्युली प्राधिकार याचा अर्थ होतो की विशिष्ट म्हणजे एक त्याला ऑथॉरिटी म्हणजे विशिष्ट अधिकार प्राप्त होतात अकॉर्डिंग टू
त्या विशिष्ट गोष्टीनुसार. आता कायदेशीर म्हटलंय तर हे प्राधिकार बाय लॉ असतात, ठीक आहे, हे कायद्यानुसार प्राप्त होतात, ठीक आहे. आता पारंपरिक अधिकार हे बाय ट्रेडिशनल असतात. आता करिश्मा नाही, करिश्मॅटिक ऑथॉरिटीज आहे हे, तर ते म्हणजे बाय पर्सन असतात. आपण ती रिपोर्ट वाचतो ना, मोस्ट काय म्हणतात, म्हणजे जगातील सर्व शक्तिशाली व्यक्ती किंवा हे त्या कॅटेगरी मधले कॅरिस्मॅटिक ऑथॉरिटी, ठीक आहे. तर आता नियम बाह्य प्राधिकार हा असा कोणताही प्राधिकार नसतो, त्याच्यामुळे याचे योग्य उत्तर आहे 3. ओके. कर्मचारी राज्य विमा कायदा ESI, एम्प्लॉयमेंट ऑफ स्टेट इन्शुरन्स ऍक्ट किती साली स्थापन झाला? ठीक आहे, 1948. हे अगेन सोशल सिक्युरिटी जेव्हा आपण वाचतो त्याच्यात हा चॅप्टर आहे ESIC, त्याच्यात 1948. हे डायरेक्टच क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे साल पाठ करणे अत्यंत महत्वाचेच आहे. आणि हे असे मार्क सोडणे म्हणजे आपणच स्वतःला परीक्षेतून किंवा स्पर्धेतून बाद करतो, हे याचा उद्देश आहे. त्याच्यामुळे हे पाठच करणे म्हणजे इट्स व्हेरी एसेन्शियल. ओके. राज्य कामगार विमा कायदा बघा, ESIC वर हाही क्वेश्चन आहे, नाही ते 1948 लिहिलंय आणि इथे विचारलंय त्यांनी एस्टॅब्लिश. ठीक आहे. 1948 नुसार कामगारांना आरोग्य व विमा डॅश फायदे मिळतात. ऑब्विसली आरोग्य आणि वैद्यकीय. आता ESIC ऍक्ट वाचू तेव्हा तुम्हाला कळूनच जाईल. पण आता आपण समजा आता विचार करू, पदोन्नती अजिबात नाही, सामाजिक अजिबात नाही, नोकरी नाही, वैद्यकीय. ठीक आहे. भारतातील पंचायत राज्याची सुरुवात कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? मुलांना मी तेव्हा म्हटलं होतं बघा, CDP प्रोग्राम, CDP केव्हा चालू झाला, तेव्हा 1957 ला मी सांगितलं की बलवंतराय मेहता पंचायत राज, तर याचं उत्तर आहे हे. ठीक आहे. PB पाटील 1948 आहे. काय म्हणतात त्याला, हे मूल्यमापनासाठी होती पंचायत राजच्या. मुदलियार समिती ही 1962 ची आहे. माध्यमिक शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षणावरील नाही, हे नाही, बलवंतराय मेहता ही पंचायत राजची सुरुवात झाली. त्यानुसार पहिले पंचायत राजचे स्टेट कोणते आहे, पहिले पंचायत राजचे गाव कोणते स्थापन झाले हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पहिले स्टेट आहे राजस्थान, गाव नागौर, त्याच्यानंतर 1958 ला ती झाली. अशी ही डाटा आपल्याला कलेक्शन करणे सर्वात महत्वाचं आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार महाराष्ट्रात शिक्षा ठोठावले जाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? तर ऍक्च्युली हे कायद्याचा प्रश्न आहे, तर याचं सरळ उत्तर त्यांनी 10% आहे आयोगाच्या की नुसार. ठीक आहे. भारतीय सुधार शाळा कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला? ऑब्विसली 1897 ला पारित करण्यात आला होता. ह्या कायद्याच्या अकॉर्डिंग म्हणजे मुलांना म्हणजे जेव्हा जी सुधार शाळा म्हणजे ह्या त्या काय म्हणतात, मुलांना 3 वर्ष तुरुंगात ठेवण्याऐवजी त्यांना सुधारगृहात ठेवून शिक्षण द्यावे, ह्या अकॉर्डिंग हा कायदा करण्यात आला होता 1897 ला. ओके. हा मानसशास्त्राचा आहे. ठीक आहे. हा, केंद्रीय समाज कल्याण मंडळ कोणत्या साली स्थापन झाले? 1953. अगेन हे समाज कल्याण प्रशासन मध्ये समाज कल्याण, केंद्रीय समाज कल्याण मंडळ हा आयोगाचा अत्यंत आवडीचा विषय आहे. ह्याच्यावर करीब आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेत आलटून पण 3 ते 4 वेळा क्वेश्चन विचारले. त्याच्यात त्यांनी मंडळाची स्थापना, मंडळाचे अध्यक्ष कोण आहे, मंडळाचे कामकाज, उद्देश आणि त्यांचे कामकाजी स्वरूप, ह्या 4 पॅरामीटर ह्या वरील
5-6 पॅरामीटरवर त्यांनी क्वेश्चन विचारलेच आहे. त्याच्यामुळे केंद्रीय समाज कल्याण मंडळ तसेच राज्य समाज कल्याण मंडळ यांचा डीपली अभ्यास करणे महत्वाचे आहे. इथे विचारलं आहे की कोणत्या साली स्थापन झाले, त्याचं उत्तर आहे 1953. समाजसेवी संस्थांमध्ये जनसंपर्काचा सर्वात मोठा फायदा विचारला आहे कोणता? ठीक आहे, समाजसेवी म्हणजे एनजीओ मध्ये, या फिर स्वयंसेवी संस्था, या फिर सोशल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन म्हणू शकतो त्यांना. त्याचा सर्वात मोठा फायदा विचारलाय. तर इथे ऑप्शन दिलाय संस्थेच्या अडचणी सोडवणे, ठीक आहे, हे तर असू शकतो. संस्थेमधील वाट मिटवणे हे पण असू शकतो. सकारात्मक जनमत करणे हे पण असू शकतो. संस्थेमध्ये चांगले सेवक भरती करणे हा पर्सनल मॅनेजमेंट झाला, बट हे पण असू शकतात. पण इथे विचारलाय मोठा फायदा म्हणजे अनेक फायद्याचा एक व्यापक दृष्टिकोनातून त्याचे परिणाम हे व्यापक म्हणजे मोठा असतो. म्हणजे निश्चितच त्या गोष्टीतून जे आउटपुट येणार असते ते त्याचे डायमेन्शन ह्या खूप लॉंग असतो. तर त्याच्यामुळे आपण ह्या प्रश्नाचं म्हणजे उलगडा करताना संस्थेच्या अडचणी शोधते, हा संस्थेच्या रिलेटेड असणार आहे, हा पण संस्थेच्या रिलेटेड असणार आहे, हा पण संस्थेच्या रिलेटेड. इथे उत्तर दिलं आहे, सॉरी, इथे त्यांनी प्रश्न विचारलाय सर्वात मोठा फायदा कोणता, तर इथे आहे सकारात्मक जनमत तयार करणे, हा आहे सर्वात मोठा फायदा. ओके, समाजसेवी संस्थाच्या यशाची किल्ली कोणती? आता इथे बघा, इथे काय लिहिलंय, सकारात्मक जनमत तयार करणे हा सर्वात मोठा फायदा आहे. संस्था हे त्यांचे इंडिव्हिज्युअल झाले. ओके, तर त्याच अकॉर्डिंग आपण समाजसेवी संस्थेची यशाची म्हणण्यापेक्षा म्हणजे त्याचं एकदम एक्स्ट्रीम आउटपुट या फिर त्याचं काय म्हणतात त्याला डेस्टिनी काय आहे. तर आता आर्थिक संपत्ती नाही, सभा घेणे हे पण इंडिव्हिज्युअल आहे, कार्य इंडिव्हिज्युअल आहे. तर आपल्याकडे ऑप्शन उरलं काय, समुदाय परिणामक आढा असणे. तर ह्याच्यामुळेच आपण प्रॉपर जनमत तयार करू शकतो. आपण समाजातील सामाजिक कृतीचा सामाजिक कृती करून बदल घडून आणू शकतो. एखाद्या समस्येचं योग्य निराकरण करू शकतो, किंवा वंचित घटकांना न्याय देऊ शकतो, किंवा आपल्या मागण्या किंवा आपली अडचण समस्या सरकारपर्यंत पोहोचून त्यावर योग्य ते म्हणजे काय म्हणतात त्याला उपाय आपण सुचवू शकतो. त्याच्यामुळे ही त्याच्या यशाची किल्ली आहे. हे दोन्ही क्वेश्चन को रिलेटेड होती. अगर डीप अनालिसिस केलं तर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, भारत सेवक समाजाची स्थापना नामदार गोखले यांनी कोणत्या साली केली? अगेन क्वेश्चन आहे 1905, सर्वांनाच माहित असेल. राष्ट्रीय समाज कार्यकर्त्याची संघटना म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर सोशल वर्क किती साली स्थापन झाली? आता हा डायरेक्ट क्वेश्चन आहे समाज कल्याण प्रशासनामधला, आणि काय म्हणतात त्याला भारतातील समाज कार्याचा इतिहास. तेव्हा आपण अभ्यास करू याच्याकडे. आता हे वर्षाचे जेव्हा क्वेश्चन येतात हे डायरेक्टच असतात, त्या अकॉर्डिंग आपल्याला ही वर्ष नमूद करून घ्यावी लागतात. आणि ह्याचं योग्य उत्तर आहे 1955 NASW. तर ह्या अकॉर्डिंग आपल्याला आता हे बाकीचे आहे 54, 56, 57, तर हे आयोग एकदम जवळजवळचे क्वेश्चन फ्रेम करतात. आता आपलं काम काय आहे की 1954 मध्ये काय कोणते निर्णय झाले का, किंवा कोणती संघटना स्थापन झाली का, किंवा कोणते कायदे पारित झाले का, किंवा कोणती ऍक्शन झाली का, किंवा कोणती हिस्ट्री बिलॉंगिंग आहे का. तर त्याच्यानुसार 1956, 57 ह्यांचा पण डाटा कलेक्शन करणे जरुरी आहे, जेणेकरून 1955 ह्या वर्षी विचारलाय तर पुढच्या वर्षी 54, 56 या फिर 57 काही विचार, आपल्याकडे सर्व डाटा असणे गरजेचे आहे. तर आणि तरच आपण परीक्षा पास होऊ शकू. ओके, इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क हे मासिक कोणत्या संस्थेने सुरू केलंय? ऑप्शन आहे निर्मला निकेतन मुंबई, कर्वे सामाजिक संस्था पुणे, समाज कार्य विभाग लखनौ विद्यापीठ लखनौ, टाटा सामाजिक विज्ञान संस्था. ऑब्विसली याचं उत्तर आहे टाटा विज्ञान सामाजिक संस्था. टीस पाठी एक क्वेश्चन होता, त्याच्यानुसार टीस बद्दल सर्व माहिती घ्या. आणि टीस हे पहिल्यांदा हे इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क मासिक ह्या संस्थेने सुरू केलं होतं. ओके, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सर्व माहिती ती आपण पाठच्या क्वेश्चन वर डिस्कस केली, तसं तुम्ही टीस बद्दल सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे हिस्ट्री टू
करंट. ह्या सिनारिओ मध्ये सर्व माहिती कलेक्शन करून घ्या. एक एक्स्ट्रा वर्क किंवा होमवर्क म्हणून तुम्ही हे घेऊन घ्या. आणि आयोगाचे टीस किंवा त्या अकॉर्डिंग हमखास 3 ते 4 क्वेश्चन असतातच. आयदर त्या हिस्ट्रीवर असणार, आयदर काय म्हणतात त्याला प्रोफेशनल सोशल वर्कवर असणार, आयदर थेअरीजवर असणार, किंवा हे बुक्स मासिक ह्या काय कोणकोणत्या डायमेन्शन नुसार ते विचारणार. पण 3 ते 4 प्रश्न असतात. त्याच्यामुळे ही संस्था सर्वात महत्वाची आहे. पुढचा प्रश्न आहे की समाजकार्य हे कायदेशीर प्रवाहात किती सालापासून सामील झाले? ऑब्विसली 1970 याचं उत्तर आहे. हे अगून मी तेव्हा जे म्हटलं ना की त्यावेळी जे सांगितलं होतं तेच त्या अकॉर्डिंग कोणकोणत्या वर्षी काय झाले हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, 1970 याचं उत्तर आहे. तर त्याच अकॉर्डिंग तुम्ही 68, 69, 71 ह्याचा पण अभ्यास करा, किंवा ह्या वर्षी कोणती स्थापन झाली आहे का, किंवा 69 मध्ये काय चेंजेस अकॉर्डिंग टू सोशल वेलफेअर, त्या अकॉर्डिंग काय चेंजेस आहे का तेवढं तुम्ही एका छोट्याशा वहीत मांडून ठेवलं आणि तीच वही चाळत बसली तरी अशा प्रकारचे 5-6 क्वेश्चन आपले हमखास सुटतात. माणसाचे व्यक्तिमत्व घडवण्याचे व त्याचे समाजीकरण करण्याची महत्वाची जबाबदारी कोणावर असते? जेव्हा आपण पाटील क्वेश्चन पेपर पाटील प्रश्नामध्ये व्यक्तिमत्वावर किंवा पर्सनॅलिटी पर्सनवर क्वेश्चन आले होते, त्याच अकॉर्डिंग हा क्वेश्चन आहे. तर तेव्हा आपण उत्तर कुटुंब होता, आणि ह्याचं पण सेम व्यक्तिमत्व घडवण्याचे आणि समाजीकरण ह्याचं पण उत्तर कुटुंबच असणार आहे. कारण की कुटुंबाद्वारेच व्यक्तीला संस्कार असतात, दृष्टिकोन, वर्तन, नीतिमूल्य ही सर्व गोष्टी भेटत असतात. त्याच्यामुळे ती जबाबदारी ही महत्वाची कुटुंबावर असते. प्रवास, व्यक्तिसंबंध, पुस्तके हे सर्व एक्सटर्नल फॅक्टर्स आहे. ओके, ठीक आहे. त्याचं उत्तर आहे कुटुंब. आता बघा इथे काय लिहिलंय की बुद्धीचे सामाजिक बुद्धी आणि काय सामाजिक बुद्धी व अमूर्त बुद्धी आणि मूर्त बुद्धी अशी बुद्धीचे खालीपैकी कोणी प्रकार मांडले? अगेन थिंकर्स वर क्वेश्चन आहे. आपण मी म्हटल्याप्रमाणे 4 टॉपिक मध्ये क्लासिफिकेशन करून घ्या आणि थिंकर्सना त्याच्यावर डिवायडेड करून घ्या, आणि काय म्हणतात त्याला एक त्याच्यानुसार थिंकर्सचा अभ्यास करा. आपला एकही क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. तर याचं ऍक्च्युली बुद्धी म्हटल्यावर थॉर्नडाईक यांचं उत्तर येणारच आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे E.L. थॉर्नडाईक. ओके ओके. सोशल वेलफेअरच्या ह्या काय म्हणतात त्याला सोशल वेलफेअर स्टडीजच्या अकॉर्डिंग सर्व प्रश्नाचा आपण इथे आढावा घेतलाच आहे. तरी तुम्ही आता ह्या PYQ घेण्याचा मूळ उद्देश हा आहे की तुमचा कॉन्सेप्ट आणि तो जो क्वेश्चन आहे तो सोडवण्याचा अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे, हा या मागचा मुख्य हेतू आहे. तरी म्हणजे आपल्याला जेव्हा PYQचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला क्वेश्चनची काठिण्य पातळी, क्वेश्चन कुठून आलाय किंवा का आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला ह्यातून कळतात. आय होप की मी माझ्या परीने सर्व प्रश्नाचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. तसेच ह्या अजून तुम्हाला समजा ह्या बॅच विषयी किंवा सोशल वेलफेअर विषयी अजून माहिती घ्यायची असेल तर मी पहिल्या दुसऱ्या स्लाइड मध्ये सांगितल्याप्रमाणे खालील कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा व आपल्या डाऊट्स आणि क्लिअरेशन तिथे काय म्हणतात त्याला विचारून घ्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. सो थँक्यू सो मच.